आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती। मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती दिल्याची सूत्रांची माहिती। पुण्यातील एका खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 रोजी साफसफाईसाठी दिली होती मंजुरी। आरोग्य खात्यात भ्रष्टाचार झालाय। शिंदेंच्या काळातील घोटाळे फडणवीसांनी बाहेर आणले तर स्वागतच, राऊतांची प्रतिक्रिया। अनियमितता झाली असेल तर कारवाई केली जाईल। चौकशीला आम्ही सहकार्य करायला तयार। आम्हीही फडणवीसांचं स्वागत करतो। चुकीच्या कामांचं आम्ही समर्थन करत नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मुंबईला गेल्यावर प्रकरणाची माहिती घेईन। आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती दिल्याच्या बातमीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। रोहित पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन। आरोग्य विभागातील कंत्राटाला स्थगिती देण्याच्या निर्णयाचं स्वागत। शिंदेंच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येत आहेत। तानाजी सावंतांचा नवीन घोटाळा बाहेर, अंधारेंची प्रतिक्रिया। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा सांगणार। विरोधी पक्षनेतेपदाची आमची मागणी मान्य केली जाईल, राऊतांकडून विश्वास व्यक्त। विरोधी पक्षनेता बनायला संख्याबळ असावं लागतं, विरोधकांकडे संख्याबळ नाही। या अधिवेशनातही विरोधी पक्षनेत्याचा पेच कायम राहणार, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना झालेल्या 2 वर्षाच्या शिक्षा प्रकरणी आज महत्त्वाचा निकाल। दुपारनंतर न्यायालय अंतिम निकाल देणार। आजच्या न्यायालयाच्या निकालावर माणिकराव कोकाटेंचं आमदार पदाचा भवितव्य अवलंबून। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार। कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही वक्तव्ये केली जातात, मात्र आम्ही सर्वांनी एकजुटीनं राहण्याचं ठरवलंय। एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून अजित पवारांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना। सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी पवारांच्या नेत्यांची टीम सज्ज। नव्या उमेदीनं कामाला लागा, शरद पवारांच्या सूचना। रामदास कदमांचं फडफडणं तात्पुरतं। एक दिवस कदमांना पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल। कदमांच्या टीकेवर राऊतांची प्रतिक्रिया। मोहन भागवत कुंभमेळ्यात गेलेले का? मी त्यांना फॉलो करतो। मोहन भागवत गेले की त्यांच्या मागे जाऊ। शिंदेंच्या टीकेवर राऊतांची प्रतिक्रिया। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात मोठी अपडेट। प्रशांत कोरटकरनेच सावंत यांना धमकी दिल्याचं कोरटकरच्या मोबाईल सीडीआरवरून स्पष्ट। सूत्रांची माहिती। दरम्यान आवाज मॉर्फ केल्याचा कोरटकरनं केला होता दावा। प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरनंतर आता नागपुरातही गुन्हा। बेलतरोडी पोलिसांच्या 3 पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू, तर कोल्हापूर पोलीसही प्रशांत कोरटकरच्या शोधात। नागपुरात सकल मराठा समाज आणि शिवप्रेमींच्या वतीनं निषेध बाईक रॅली। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात रॅली। प्रशांत कोरटकर विरोधात नागपुरात शिवप्रेमींकडून स्वाक्षरी अभियान सुरू। नागपुरात महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांसाठी कठोर कायदा करण्याची मागणी। स्वारगेट बस स्थानकात महिला जागर समितीचं आंदोलन। तिरडी आंदोलन करत महिलांकडून अत्याचार प्रकरणाचा निषेध। मंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याचा देखील आंदोलनातून निषेध। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। गाडेला 70 तासांनंतर गुन्हाट गावातून केली होती अटक। काँग्रेसच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटलांची निवड, तर विधानसभेच्या प्रतोदपदी अमित देशमुखांची निवड। महिलांसाठी कॅन्सरच्या लसीबाबत सकारात्मक विचार सुरू। अजित पवारांचं वक्तव्य। तर शहरासह ग्रामीण भागात कॅन्सरचं वाढतं प्रमाण हा चिंतेचा विषय। 14 वर्षांपर्यंतच्या मुलींना मोफत कॅन्सर लस देण्याचा विचार। प्रकाश आंबेडकरांचं विधान। विधानसभेवेळी महायुतीच्या नेत्यांनी माझ्या विरोधात रसद पुरवली। आमदार राजेश क्षीरसागरांचा हसन मुश्रीफांवर अप्रत्यक्ष आरोप। तर महायुतीच्या लोकांनाच निवडून आणण्याचं आम्ही ठरवलंय, मुश्रीफांचं प्रत्युत्तर। मुंबईत मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे आणि मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिकांच्या विविध समस्यांबाबत आढावा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी होत नाही। नाशिकमध्ये आम्ही स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा। राऊतांकडून पुन्हा स्वबळाचा नारा। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांना दिलासा। दीपक बडगुजर यांची मकोका गुन्ह्यातून सुटका। प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी 6 जणांना दिलासा। विधानसभा निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये 2 लाखपेक्षा जास्त बांगलादेशींचा भारतात जन्म। शपथपत्र घेऊन 1,23,000 लोकांनी जन्म प्रमाणपत्र घेतले। किरीट सोमय्या यांचा आरोप। तर लातूर शहरातून बांगलादेशींनी प्रमाणपत्र मिळवल्याची देखील सोमय्या यांची माहिती। कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घातल्याचा ठराव नियमबाह्य। ग्रामसभेचा ठराव गटविकास अधिकाऱ्यांकडून रद्द। तर आज मंत्री नितेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते कानिफनाथाची आरती करण्यात येणार। कराडमधील मसूर येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तयारीसाठी सभासदांचा भव्य मेळावा। कराड उत्तरचे भाजपा आमदार मनोज घोरपडेंनी घेतला मेळावा, तर विरोधकांनीही रणशिंग फुंकलं।
शक्तीपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला मुंबईत मोर्चा आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आज तयारीसाठी शेतकऱ्यांसह बैठक शक्तीपीठ विरोधातील सर्व नेते उपस्थित असणार। राज्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तपासणीचे आदेश अनेक उर्दू शाळांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांमुळे निर्णय। नागपुरात कुख्यात गुंड गजा मारणेसोबतचा व्हिडिओ पोस्ट करणं अंगलट गुन्हा दाखल झाल्यानंतर गुंड राजा गौसकडून माफीनामा नागपुरात सायबर पोलिसांकडून गजा मारणे राजा गौसवर गुन्हे। सहकारी नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला अटक मंत्रालयातील सचिवांचा पीए असल्याचं सांगून 71,50,000ची फसवणूक। नाशकात शेअर्स मार्केटमध्ये 15 लाख रुपये बुडाल्यानं तरुणाची आत्महत्या आर्थिक विवंचनेतून पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याची माहिती। नाशिकच्या सातपूरमधील धक्कादायक घटना। जळगावच्या जामनेरमध्ये मुख्याध्यापिकेकडून खोटी जन्मतारीख दाखवून 6 वर्ष सेवाकाळ वाढवल्याचा प्रकार। अँग्लो उर्दू प्रायमरी शाळेतील मुख्याध्यापिकेकडून सेवाकाळ वाढवून शासनाची 70 लाखांची फसवणूक। रायगडावरील हिरकणीवाडी रोपवे 3 मार्च ते 7 मार्च पर्यंत बंद राहणार देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रोपवे बंद असणार। रायगड रोपवेचे साईट इन्चार्ज राजेंद्र खातू यांच्याकडून परिपत्रक स्पष्ट। परभणीत अजित पवारांच्या उपस्थितीत 15 माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश संपन्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 30% नागरिकांचं ई-केवायसी अपूर्ण रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्यासाठी 15 मार्च पर्यंतची मुदत नागरिकांना मेरा ई-केवायसी ॲप वापरण्याचं आवाहन। कराडच्या शेणोली येथे प्राध्यापक R.Y. कणसे यांच्यावरील कृतार्थ मी कृतज्ञ या पुस्तकाचं प्रकाशन कुलपती डॉक्टर सुरेश भोसले माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन। संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित अर्ज तातडीनं निकाली काढा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश। चंद्रपूर शहरातील 1,300 लाभार्थ्यांचे अर्ज प्रलंबित। नाशिक रोड विभागातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात 12 खाटांचे अद्ययावत डायलिसिस सेंटर उभारण्यात येणार। 2,10,00,000च्या खर्चासाठी महासभेची मंजुरी। शनी शिंगणापुरात शनिदेवाला आजपासून ब्रँडेड तेलाचा अभिषेक स्वीकारला जाणार। शनिदेवाच्या शिडेची झीज रोखण्यासाठी देवस्थानचा निर्णय। स्वारगेट बस स्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर स्वारगेट बस स्थानकावर सुरक्षा रक्षक वाढणार। स्वारगेट एसटी प्रशासनाकडून 36 सुरक्षा रक्षकांची मागणी ज्यामध्ये 6 महिला सुरक्षा रक्षक देखील असणार। रेकॉर्डवरील आरोपींच्या झाडाझडतीचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश। तर स्वारगेट आगारात झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बलात्कार विनयभंग अशा गुन्ह्यातील सराईतांची चौकशी होणार। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन। सर्व प्रशिक्षणार्थींनी कायमस्वरूपी पदावर सेवेत सामावून घेण्यासह अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदोलन। परभणीच्या सेलू नगरपालिकेविरोधात व्यापारी आक्रमक भरमसाठ करवाढ केल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांकडून शहरात कडकडीत बंद। गोंदिया बस स्थानकात 14 सीसीटीव्हीद्वारे 24 तास वॉच 5 सुरक्षा रक्षकांचा पहारा। कराड एसटी बस स्थानकात सुलभ स्वच्छालयात पैसे आकारणी आमदार अतुल भोसले संबंधितांवर संतापले महिलांकडून पैसे न घेण्याच्या सूचना। पुण्याच्या पिंपरीत गाड्यांच्या शोरूम मॅनेजरला लाथाबुक्क्यांनी मारहाण सर्व्हिसिंगला दिलेल्या गाडीतलं पेट्रोल काढल्याच्या संशयातून मारहाण करणाऱ्या प्रशांत घाडगेवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिकमध्ये गोळीबार करणारे 4 जण ताब्यात गोवर्धन परिसरात गोळीबाराचा प्रकार घटनेनंतर संशयित आरोपींना तलवारीचा धाक दाखवून पळ काढला होता। होळीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सॅनिटरी पॅडच्या आडून सुरू असलेल्या दारूच्या तस्करीचा पर्दाफाश पोलिसांकडून 42,82,000चा मुद्देमाल जप्त।